आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर विष्णू मगरे सर, तसेच संगमनेर शहरातील प्रथितयश उद्योजक सन्माननीय साहेबरावजी नवले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय जसपालजी डांग, उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुणजी गायकवाड सर, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्रजी लड्डा सर, उपप्राचार्य डॉक्टर रवींद्रजी तहसीलदार सर, या स्पर्धेच्या कला शाखेचे समन्वयक डॉक्टर गणेश जयस्वाल, विज्ञान शाखेचे समन्वयक प्राध्यापक सागर श्री मंदिरकर सर, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉक्टर वाल्मिक मेंढकर सर, उपस्थित सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं सर्वात प्रथम महाविद्यालयाच्या वतीने मी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्यांचा गजरा आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। मित्रांनो, खरं तर आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात कुठल्याही डेटावरती प्रोसेस करणं आणि त्यातून निष्कर्ष काढणं या संशोधन वृत्तीला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाशी निगडीत अगदी छोटीशी समस्या घेतली आणि त्या संबंधित माहिती गोळा करून त्याचं अनालिसिस केलं आणि आपल्या मार्गदर्शकांनुसार, मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपले संशोधन प्रकल्प ते सादर केले। प्राचार्य म.वी. कौंडिन्य सर यांच्या नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेचं ते 15वं वर्ष। मागील 15 वर्षांपासून ही स्पर्धा या महाविद्यालयात अत्यंत उत्साहाने राबवली जाते। ही या महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील संशोधन वृत्तीला अधिक प्रगल्भ करण्यासाठी महाविद्यालयाकडून केला गेलेला हा अतुलनीय प्रयत्न म्हणजेच विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा। खरं तर हे संशोधन पूर्ण करण्यासाठी वर्षभर विद्यार्थ्यांबरोबरच आमच्या प्राध्यापकांनी देखील तितकीच मेहनत घेतलेली असते। या सर्व विभाग प्रमुखांचा, प्राध्यापकांचा आणि विद्यार्थ्यांचा आज हा गुरुगौरव सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। मी पुनश्च एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलगुरू डॉक्टर विष्णू मगरे सर, प्रथितयश उद्योजक सन्माननीय साहेबरावजी नवले, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय जसपालजी डांग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुणजी गायकवाड सर, उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व समन्वयक, प्राध्यापक मित्र, आपल्या सर्वांचे मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुणजी गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वांना माझा नमस्कार। गुड मॉर्निंग। आवाज नाही आला माझ्यापर्यंत। गुड मॉर्निंग। आज प्राचार्य म.वी. कौंडिन्य विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर विष्णू मगरे, कुलगुरू प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, डीम्ड युनिव्हर्सिटी प्रवरानगर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत जसपालजी डांग, शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने गेली 13 वर्ष सातत्याने कुठेही खंड न पडता ही स्पर्धा चालू ठेवलेली आहे, असे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे संगमनेर शहरामधील नव्हे तर तालुक्यामधील प्रथितयश उद्योजक आदरणीय श्रीयुत साहेबरावजी नवले, व्यासपीठावर स्थानापन्न असलेले उपप्राचार्य डॉक्टर लड्डा, उपप्राचार्य प्राध्यापक तहसीलदार, या संशोधन प्रकल्पाचे समन्वयक श्री मंदिरकर सर, डॉक्टर मेंढकर, डॉक्टर जैतमल, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक,
त्याचबरोबर संशोधन करणारे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं जर पाहिलं तर आपण सर्वजण या पारितोषिक वितरणाची वाट पाहत आहोत. आजची तारीख 24 आहे. 7 दिवस जर आपण पाठीमागं गेलो तर 17 मार्च ही तारीख होती. 17 मार्च यासाठी की आदरणीय प्राचार्य मधुसूदन कौंडिन्य MV कौंडिन्य यांचा जन्मदिवस हा 17 मार्चला असतो. मित्रो, संगमनेर महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. त्यांनी 33 वर्ष या संगमनेर महाविद्यालयाचं प्राचार्यपद सांभाळलं आणि इतका दीर्घकाळ प्राचार्यपदावर काम करणारे हे पहिले प्राचार्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी संगमनेर महाविद्यालयातील संगमनेर महाविद्यालयाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि हे वर्ष म्हणजे त्यांचं 92वा जन्मदिन हा 17 मार्चला होता. पुन्हा त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचरणांना मी प्रथमतः नमन करतो. मी एक भाग्यवान व्यक्ती आहे की त्यांच्याबरोबर मला विद्यार्थी म्हणून काम करता आलं आणि त्यांच्याबरोबर मला शिक्षक म्हणून सुद्धा काम करता आलं. त्यांच्याच कालावधीमध्ये मी प्राध्यापक झालो. त्यांच्याच कालावधीमध्ये त्यांनी मला 1 रुपयामध्ये प्रवेश दिला आणि माझं शिक्षण त्यामुळे सुरू झालं आणि साहजिक आज याच महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आपल्यासमोर उभा आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान प्राचार्य MV कौंडिन्य यांचं आहे. मित्रहो, आपल्याला माहीत आहे की ही जी स्पर्धा जी आहे ही स्पर्धा सुरू करत असताना प्राचार्य MV कौंडिन्य यांच्या नावाने सुरू करावी असं आदरणीय साहेबरावजी नवले यांनी सांगितलं. परंतु हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये असणारी ज्या काही समस्या आहे या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे आणि या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला प्रकल्प अहवाल तयार केला पाहिजे आणि हा प्रकल्प अहवाल आपण तयार करतो आणि या प्रकल्प अहवालामधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली जातात. त्याचबरोबर विभागाला सुद्धा पारितोषिकं दिली जातात आणि विभाग 1st, 2nd, 3rd असे काढले जातात. याच्या पाठीमागची जी धारणा होती की संशोधन वृत्ती या ग्रामीण भागामध्ये वाढीला लागली पाहिजे, यासाठी आदरणीय साहेबरावजी नवले यांनी केलेलं हे जे काम आहे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रो, आता त्यांचा पुढचा मानस आहे. आपल्याकडे आपण CEP सुरू केलेलं आहे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राममध्ये बरेचसे विद्यार्थी खेड्यामध्ये ज्या काही समस्या असतात त्यांच्याबद्दलची माहिती घेतात. तर आपण हा संशोधन प्रकल्प त्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न हा करावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं आपण सर्वांनी त्या पद्धतीने विचार करून त्याची इव्हॅल्युएशन सिस्टीम कशी असेल, काम करण्याची पद्धती कशी असेल याचा विचार करून तो लेखाजोखा आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्याने होलिस्टिक डेव्हलपमेंट ही विद्यार्थ्यांची झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण जर विकास व्हायचा असेल तर आजचं हे जग आहे, इंजिनियर असो किंवा इतरही जर आपण पाहिले तर आपले आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांना नोकरीची संधी उपलब्ध नाही. याचं कारण जग बदलते. आपण AI आलो, ChatGPTचा हा जमाना आहे, त्यानंतर मशीन लर्निंगचा हा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याकडे जर स्किल असेल तरच आपल्याला कुणीतरी विचारणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचे स्किल आपण आत्मसात केले पाहिजे आणि ते आत्मसात करण्यासाठी प्रामुख्याने मला या ठिकाणी बगरे साहेबांना सांगावंसं वाटतं की आमचं महाविद्यालय हे सातत्याने A आणि A+ नॅकची ग्रेड मिळालेलं महाविद्यालय आहे. याही व्यतिरिक्त आमच्याकडे असणारे जेवढे काही विभाग आहे त्यामध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, त्याचबरोबर NSS असेल, NCC असेल आणि इतरही बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर या प्रत्येकामध्ये आम्ही आमचं एक स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या व्यतिरिक्त NSSच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर NSSच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं युनिट म्हणून संगमनेर महाविद्यालयाची निवड केलेली आहे, हेही मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रहो, आणखी एक महत्त्वाची बाब 2020मध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना घडली की महाविद्यालयामध्ये असणारे उपक्रम, महाविद्यालय चालवण्याची असणारी पद्धती, या महाविद्यालयांचं असणारं व्यवस्थापन, या व्यवस्थापनाला आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी यांचं योगदान या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून 2020मध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसंच UGC यांनी आपल्या महाविद्यालयाला
ॲटोनॉमसचा दर्जा दिला, स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला आणि 2020मध्ये आपलं अहमदनगर जिल्ह्यामधलं पहिलं ॲटोनॉमस कॉलेज हे निर्माण केलं. हा अभिमानाची बाब आहे. खरं जर पाहिलं तर रोजगारभिमुख शिक्षण असलं पाहिजे आणि म्हणून NEPमध्ये अशा प्रकारची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्टिकल्स आपल्याला तयार करून दिलेले. खरं जर पाहिलं तर यामध्ये या संकल्पनेचा विचार जेव्हा आपण करतो, या संशोधन प्रकल्पाचा आपण जेव्हा विचार करतो, मला आपल्याला सांगावंसं वाटेल की महाविद्यालयाच्यामध्ये गेली 13 वर्षापासून ही अविरत चालणारी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे या महाविद्यालयाचं NAAC A दर्जा मिळण्यासाठी एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून वापर केला गेला आणि त्याचं नोटिफिकेशन हे NAACने सुद्धा त्यांच्या अहवालामध्ये केलेलं आहे. हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आजपर्यंत या महाविद्यालयामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5301 प्रकल्प तयार केले 13 वर्षामध्ये. 5301 प्रकल्प ही एक महत्त्वाची बाब मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. या वर्षाचा जर विचार केला आपण तर या वर्षामध्ये या 587 प्रकल्प केले आणि त्यामध्ये 787 विद्यार्थी हे सहभागी झालेले होते. हा विशेष मान या विद्यार्थ्यांनीच आम्हाला या महाविद्यालयाला मिळवून दिलेला आहे. सर, संशोधनाच्या बाबतीमध्ये सातत्याने आमचा प्रयत्न चालू आहे. आज आमचं संगमनेर महाविद्यालय पुणे विद्यापीठामध्ये एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गणलं जाऊ लागलेलं आहे. याची कारणं अनेक आहे. त्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये 11 PhD रिसर्च सेंटर आहे आणि 11 PhD रिसर्च सेंटरमध्ये 228 विद्यार्थी PhD करतात. हे महत्त्वाची बाब आहे. NEPच्या अंतर्गत आत्ताच मध्ये एक महाराष्ट्र शासनाने माहिती पब्लिश केली. यामध्ये ABC आपल्याला माहिती आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, यामध्ये संगमनेर महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे. हे महाराष्ट्र शासनाने सांगितलं. याची दखल सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतली आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांनी आमच्या महाविद्यालयाचं फ्लायर बनवलं आणि सर्व सोशल मीडियावर दिलं की सर्वात जास्त डेटा कलेक्ट करून व्यवस्थितरित्या भरणारं आणि विद्यार्थ्यांना 2020 ते 24पर्यंतचे सगळे मार्कशीट एका क्लिकवर उपलब्ध करून देणारं हे संगमनेर महाविद्यालय पहिलं आहे. हे आपल्याला मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी नमूद करावायच्या आहे, परंतु वेळेचा विचार करता मी जास्त काही बोलणार नाही. शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मी उपस्थित असणारे कुलगुरू, त्याचबरोबर साहेबरावजी नवले आणि डंग साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणही त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. हा प्रकल्प अहवाल हे संशोधन प्रकल्प तयार करण्याची जबाबदारी आमच्या प्राध्यापकांना घ्यावी लागते आणि मला अभिमान आहे माझ्या प्राध्यापकांचा की ते प्राध्यापक कमीत कमी 2 UGचे आणि 1 PGचा असे 3 प्रकल्प कंपल्सरी आम्ही देतो. ते कंपल्सरी दिलेले जरी असले तर ते 2 करत नाही तर ते 5-5 करतात, 6-6 करतात. कंपल्सरी 1 दिलेलं असलं तरी 2-2, 3-3 करतात. हे वैशिष्ट्य आमच्या सहकारी प्राध्यापकांचं आहे. त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि तुम्ही जर सहभागी झाले नसते तर या असणाऱ्या प्रकल्पाची शोभा वाढली नसती. तुमच्यासाठी तुम्हाला माझा मानाचा मुजरा एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संस्थेच्या विकासाचा व स्पर्धेचा महत्त्वपूर्ण हेतू सरांनी आपल्यापुढे मांडला. परत एकदा त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर अतिथी देवो भव यानुसार आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार करून घेण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर गणेश जयकुमार सर यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर विष्णू मगरे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. मी सरांचे मनपूर्वक स्वागत करतो. माननीय डॉक्टर विष्णू मगरे सर हे सध्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे तर मरीन झुलॉजी या विषयात सरांनी MSc पूर्ण केले. पुढे याच विषयात सरांनी PhD पूर्ण केली.
सध्याच्या कुलगुरू पदावर काम करण्यापूर्वी सरांनी इतरही महत्त्वाच्या पदावर कार्य केलेले आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या BCUDचे संचालक, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, कुलगुरू, प्रभारी कुलगुरू आदी महत्त्वाच्या पदावरील सरांनी आपले योगदान दिले आहे. DG रुपारेल कनिष्ठ महाविद्यालय येथून सरांनी 1981 मध्ये अध्यापनाला सुरुवात केली. 1 वर्ष इथे सेवा दिल्यानंतर 1982 ते 1993 या कालावधीत कीर्ती महाविद्यालय दादर मुंबई येथे अधिव्याख्याता या पदावर सरांनी काम केलेले आहे. आणि यानंतर याच महाविद्यालयात जवळजवळ 20 वर्षे प्राचार्य या पदावरही सरांनी काम केले आहे. प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही सरांचे मोलाचे योगदान आहे. सरांचे 22 पेक्षा अधिक संशोधन लेख वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. सरांच्या नावावर 2 पेटंट देखील आहेत. त्याचबरोबर 2 संदर्भ पुस्तकांचे सरांनी लेखन केलेले आहे. अनेक निवड समित्यांमध्ये विषयतज्ञ, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना NAAC मूल्यांकन समितीवरही सदस्य म्हणून सरांनी काम केले आहे. सन 2014 पासून NAACच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून सर काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तसेच विद्यापीठ अनुदान आयोग न्यू दिल्लीद्वारे स्थापित वेगवेगळ्या समित्यांमध्ये देखील सरांनी आपले योगदान दिलेले आहे. याचबरोबर विविध विषयावरही सरांनी व्याख्याने दिलेली आहेत. शिक्षण क्षेत्रात करत असलेल्या कार्यकर्तृत्वाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांना सन 2001 सालचा आदर्श शिक्षक पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. असे शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जसपालजी डंग सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार करावा. त्याचबरोबर आपणास लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी आपल्या संगमनेरचेच व आपल्या सर्वांना परिचित असणारे असे माननीय श्री साहेबरावजी नवले सर. संगमनेरमधील प्रतिथयश उद्योजक म्हणून सरांना ओळखले जाते. यस सर. उद्योग, शिक्षण, थोडक्यात सर, उद्योग, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात सरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की सरांचा सत्कार करावा. पुन्हा एकदा मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जसपालजी डंग सरांचा सत्कार करावा. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, नाही सत्कार नाही, नाव घेतो. ओके सर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री अरुण राजने सर आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. तसेच माजी प्राध्यापक भिमाणी सर यांचं पण महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, ही
मवी कौंडिन्य विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा 1 वर्षभर आपल्याकडे चालू असते. कारण संशोधन ही काय कमी कालावधीत करण्याची गोष्ट नाही, तर ती 1 वर्षभर आपण कामकाज करू. त्या स्पर्धेचा निकाल आज आपण ऐकणार आहोत. ही स्पर्धा 1 वर्षभर चालू ठेवण्यासाठी त्याचं कामकाज व्यवस्थित चालू आहे की नाही, प्रकल्प तयार होत आहेत की नाही, त्याच्या परीक्षकाची नेमणूक इत्यादी सर्व बाबींचं कामकाज जे आहे ते आपले 3 कोऑर्डिनेटर स्पर्धेचे करत असतात आणि त्यांचं सन्मान या दृष्टीने होण्याचं आवश्यक आहे. मी माननीय आपले कुलगुरू डॉक्टर विष्णू मगरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या 3 कोऑर्डिनेटरचा सन्मान करावा. त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर गणेश जेतमल सर, आर्ट्स फॅकल्टीचं कामकाज यांनी पाहिलेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर मेंढकर सर यांनी वाणिज्य शाखेचं कामकाज पाहिलेलं आहे. आणि प्राध्यापक सागर मंदिलकर सर यांनी शास्त्र शाखेचं कामकाज पाहिलेलं आहे. मी अतिथींना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा. थँक्यू. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण सर्वजण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे यानंतर आपण सर्वजण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहोत अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू सन्माननीय डॉक्टर विष्णू मगरे सर आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे. नमस्कार. ज्यांच्या नावानं खरं म्हणजे संशोधन प्रकल्पांचा महोत्सवच आपण साजरा केलेला आहे आणि ज्यांच्या नावानं हा महोत्सव आपण साजरा करता ते परमवंद्य प्राचार्य मवी कौंडिन्य सर. साधारणपणानं 8वी-9वीमध्ये असताना मी ह्या परिसरातून यायचा. बाजूला इथे हा जो संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना त्याचे माझे वडील साधे कर्मचारी होते आणि मी ज्ञानमातेचा विद्यार्थी. आणि त्यावेळेला शाळेला जाणं आणि एखादी दुसरी एस-टी यायची ती देखील पुण्यावरून आणि संगमनेर किंवा पुण्याला आपलं नाशिकवरून पुण्याकडे जाणाऱ्या अशा एस-टी आणि क्वचित प्रसंगी त्या आमच्या कारखान्याच्या फाट्यावर थांबायच्या. एस-टी थांबली काय आणि नाही थांबली काय, पण पैसा असेल तर एस-टीचा पास काढता येईल, पैसा नसेल तर पास काढणार. त्यामुळे पायीच चालत ज्ञानमातेला जायचं आणि पायीच चालत इकडे घरी गुलेवाडीच्या जवळ आहे. त्यामुळे ह्या 2 ज्ञानमाता ते गुलेवाडी याच्यामध्ये आवर्जून एका महाविद्यालयाचं दर्शन व्हायचं. ते महाविद्यालय आपलं संगमनेर आणि कौंडिन्य शहरांचा महिमा त्यानिमित्तानं आम्हाला कानावर पण आहे. खरं त्यांना त्यावेळेला आम्ही सर्व मामा म्हणत असतो. म्हणजे आमच्यासारखी लहान मुलं पण सरांना मामा ह्या नावानंच ओळखले जाते आणि विद्यार्थी देखील त्यांना मामा म्हणूनच जास्त ओळखतात. आता ही सर्व नवीन पिढी बसलेली आहे. ज्यावेळी भारताचा संघ जगज्जेता झाला क्रिकेटमध्ये
अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली संगमनेरसारख्या अत्यंत त्या अर्थानं दुर्गम भागामध्ये त्या जगत जे त्या अजित वाडेकरला कौंडिन्य सरांनी ते पहिल्यांदा त्यावेळेला देखील ह्या महाविद्यालयाचं नाव खूप प्रसिद्ध होतं. संस्था व्यक्तीमुळे प्रसिद्ध होते, व्यक्तीमुळे संस्थेला प्रसिद्धी मिळत. संगमनेर महाविद्यालय आणि कौंडिन्य सर हे दोन्ही एकमेकाशी इतके तद्रूप झालेले होते की कौंडिन्य सर म्हटलं की संगमनेर महाविद्यालय आणि संगमनेर महाविद्यालय म्हटलं की कौंडिन्य सर. आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रामध्ये असे किती प्राचार्य आहेत ज्यांना महाराष्ट्रानं अशा पद्धतीनं गौरवान्वित केलेलं. आमच्यासारखे थोडीफार महाराष्ट्र शासनानं आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे वगैरे हे सर्व ठीक आहे, पण तमाम महाराष्ट्रीयांच्या वतीनं जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार मिळवणारे मला असं वाटतं मवी हे एकमेव आत्तापर्यंतचे एकमेव प्राचार्य आहे. आणि त्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा आयोजित करतो. मी ज्या वेळेला प्राचार्यांच्या बरोबर बसलो होतो आणि आपल्या संस्थेचे 2 पदाधिकारी, त्यावेळेला त्यापैकी एक डंग सर आणि जे फार विनयशील आहेत खरं म्हणजे, उद्योगपती म्हणून त्यांचा आपण गौरव करता, ते नवले सर. आणि आम्ही ज्या वेळेला इकडे सभागृहाकडे येत होतो त्यावेळेला ह्या 2 माणसांचं बोलणं जे चाललेलं होतं ते हे महाविद्यालय आणि आधुनिक काळामध्ये याचा विकास कशा पद्धतीनं साधता येईल. मग ह्या महाविद्यालयामध्ये धुळीचं येणं असू दे आणि धूळ केवळ पर्यावरण एवढाच विषय त्यांच्या चर्चेमध्ये नव्हता. ही नित्यनियमाची गोष्ट आहे, पण त्याचा बंदोबस्त मात्र कायमस्वरूपी झाला. आणि ज्याला नाविन्यपूर्ण पद्धतीने हा बंदोबस्त आपल्याला करता येणं कसं शक्य आहे त्या दोघांच्या मध्ये चर्चा चाललेली. आणि मग ती लॉन कशी लावावी, कुठल्या पद्धतीची असावी, ती झाडं जर इथे यायची असतील तर ती कशा पद्धतीची असावी, इतक्या तपशीलवार पद्धतीने एखाद्या संस्थेबद्दल, ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्याच्याबद्दल विचार करणं. खरं म्हणजे त्यांनी शिळोपाच्या वेगळ्या गप्पाही त्यांना मारता आल्या असत्या, परंतु असं मात्र मला काही दिसलं नाही. त्यानंतर आम्ही इथे या मंचावरती बसलो. खरं म्हणजे हे 2 माझे तसे मी ज्ञानमातेचा विद्यार्थी आणि हे माझे डंग सर तर कदाचित माझे सहपाठी असू शकतील. नवले सर मात्र आम्हाला ज्येष्ठ आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की नाही, आपण पूजन जे आहे सर्वार्थाने आपण आम्हाला ज्येष्ठ आहात, तेव्हा ह्या दीपप्रज्वलन आपल्या हातून व्हावं. आणि त्याने आमच्या विनंतीलाही मान दिला. आणि त्यांनी पण एखाद्या कनिष्ठ सहकार्याला देखील आपल्या बरोबरीने घ्यावं अशा पद्धतीचा विचार येणं ही देखील अतिशय आजच्या काळामध्ये दुर्मिळ गोष्ट आहे. मान आणि सन्मान जो काही मला मिळायचा असेल तर तो मलाच मिळावा, अन्य कोणाला मिळू नये अशी आपल्या प्रत्येकाची धारणा आहे. त्या पार्श्वभूमीवर एखादा माणूस म्हणतो नाही, कदाचित मी तुमचा सिनियर असेल, पण आजचं प्रज्वलन जे आहे आपण जोडीनं करूया. मला असं वाटतं ज्येष्ठतेची ही भावना अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचपैकी लोप पावत चाललेली आहे. पण अशी काही माणसं आहेत की जी
समाजामध्ये असाही विचार करतात आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणं अशी माणसं ह्या महाविद्यालयाला लागली आणि ही सुरुवातीपासून लागली. मला चांगलं आठवतं, आमचा एक मित्र त्यावेळेला इथे GS होता आणि हा पैलवान गडी होता आणि मी जिमखान्यामध्ये त्याला आम्ही भेटायला यायचो. तो कसरत करायचा. पहाटे उठून ही माणसं खेकडी पकडायला जायची. आम्ही कारखान्यावरती आम्हाला तिथे मलाही काही वडील नंतर दुसरीकडे गेल्यामुळे पण मला कारखान्यानं अभ्यास करण्यासाठी युनियनचं जे ऑफिस होतं ते मला दिलं. तसा अर्थानं त्या अर्थानं काही संबंध नाही, पण समाजातला एक घटक आहे, अभ्यास करू इच्छितो आणि म्हणून आपलं कार्यालय त्याला अभ्यासाला द्यावं, अशा पद्धतीची ही माती आहे. खरं म्हणजे त्याचा काही संबंध उरलेला नाही, पण त्यालाही आपण पुढे जाऊ, कारण त्याची इच्छा आहे पुढे जाण्याची. आणि म्हणून आम्ही त्या मित्राला इथे भेटायला यायचो. मग ते काय रात्रीचं ते खेकडे पकड आणि हे कर ते कर. आणि या सर्व पैलवान मिळले. कौंडिन्य सरांचा मैदानी खेळांच्या वरती भयंकर जोर होता. कौंडिन्य सरांना मी गावात पैलवानांना खुराक जरा कमी पडतो, मग तो खारकेचा असेल, खोबऱ्याचा असेल, काही सदन व्यापाऱ्यांच्याकडे ही माझी गरज आहे, जरा तेवढं आपण व्यवस्था केली तर बरं होईल. कौंडिन्य सरांनी सांगितलं कुणाला तरी आणि ते खारकेचं किंवा खोबऱ्याचं पोतं जिमखान्यात येऊन पडलं नाही असं कधी झालं. संगमनेरची नगरी आहे अशी. आणि तिथल्या पैलवानांनी देखील पोतं पडलंय, आता आपलं मजबूत काय करायचं ते करावं असं कधी केलं नाही. पण जे त्यांची जी धडपड होती त्या धडपडीला सुद्धा हे पैलवान जे आहेत त्यांनी त्या कौंडिन्यांच्या नावाला नाही किंवा संगमनेर महाविद्यालयाच्या नावाला कधीही कमीपणा येऊ दिला नाही. आणि त्यावेळेला कुस्तीमध्ये संगमनेरचं महाविद्यालय पुणे विद्यापीठामध्ये अग्रक्रमांकानं कायम आहे. असले हे महाविद्यालयामध्ये मी जे लहानपणी पाहिलं, तिथे आपण मला येण्याची संधी दिली, त्याच्यावेळेला मला अतिशय आनंद वाटतो. मी इथे आलो आणि ते नवले साहेब मला म्हणाले, सर आता मला वाटतं तर निवेदिकानं उल्लेख केला. निवेदिकेचा आवाजही अतिशय सुमधुर आहे. आपलं अभिनंदन, आपण फार चांगलं निवेदन करता. आणि ते म्हणाले AI ऐकल्यानंतर आणि मग AIमुळे प्राचार्यांनी आपल्या भाषणामध्ये AIमुळे जग कसं आपलं प्रत्येकाचं विश्व आणि जगातल्या सर्वच माणसांचं विश्व कसं बदलून जाणार आहे हे सर्व आपण सांगत होता आणि निवेदिका त्याचं प्रतिपादन करत होतं. म्हणून आपल्याला कसं बदलायला पाहिजे, नवीन शैक्षणिक पद्धती आलेली आहे आणि त्यामध्ये देखील ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हायचा आहे. आणि असं असताना देखील आपलं महाविद्यालय कसं अग्रेसर आहे. एका बाजूला ही बाजू, दुसऱ्या बाजूला नळवले सर मला हळूच म्हणत होते की सर हे सर्व असंच राहिलं तर इथल्या माणसांच्या हाताला काम काय पडलं. आणि मग मला ते आठवण झाली की विज्ञानाला खरोखर शाप वरदान म्हणायचं की शाप म्हणायचं. हा खंडप्राय देश आहे, पण ह्या मातीतल्या माणसांना चिंता हे लागली की एका बाजूला वैज्ञानिक प्रगती होत राहील, पण इथल्या माझ्या माणसांचं काय. त्यांना या सर्व गोष्टींनी खरं म्हणजे काय होईल यांचं. काय AI ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो, ही माणसानं केलेली फार, ही खरं म्हणजे निसर्गाशी त्यानं केलेली स्पर्धा आहे. माणूस ज्या ज्या वेळेला निसर्गाशी स्पर्धा करतो त्यावेळेला तो सर्वस्वी यशस्वी होतोच असं नाही. बऱ्याच वेळेला त्याला पराजय पत्करावा लागतो. पत्करावा लागतो ह्या अर्थानं की तो जे मानवी समाजावरती वेगवेगळ्या पद्धतीचे दुष्परिणाम विशेषतः जे घडवून आणतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे वरदान झालं की शाप झालं. अजून कृत्रिम
कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या गोष्टीला हे अजून सिद्ध करायचं आहे. खरं म्हणजे हे कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा हा जो शब्द आहे आणि म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाचे जे काही ज्यांना तुम्ही विभागणी करून दिलेली होती, विज्ञानाचं कोणी एक प्राध्यापक बघत होता, वाणिज्याचं कोणी तिसरं आणि कलेचं तिसरं, तर आम्ही प्रत्येकाला विचारतो की एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आपण प्रकल्प आणले, जवळजवळ 800च्या वरती प्रकल्प इथे आले, त्यांचं परीक्षण झालं. आणि प्राचार्यांनी तर ह्या 3 माणसांना हे सर्व यशस्वी करण्यामध्ये साधारणपणे ज्या शिक्षकांनी सहभाग घेतला आणि एक शिक्षक जवळजवळ 3 ते 5 प्रकल्प वेगवेगळ्या पद्धतीचे हाताळत होता. एखाद्या माणसानं एकाच वेळेला 3 पेक्षा जास्त प्रकल्पाबद्दल विचार करणं याचं नाव म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे? त्या माणसाच्या प्रतिभेचं हे प्रतीक आहे. नाही तर अलीकडे एक गोष्ट सुचली की दुसरी सुचायला आयुष्य जातं. आणि इथे तुमचे काही शिक्षक आहेत, आता ह्या विभिन्न प्रकारच्या संकल्पनेवरती विद्यार्थ्यांना काम करायला सांगणं आणि त्यांच्याकडनं करून घेणं, त्याची संख्या लाक्षणिकपणानं असणं, आणि ही सर्व मुलं इथे सर्व पुढे बसलेली दिसतात. ही सर्व पारितोषिक विजेती मुलं असतील. काही मुलं ज्यांनी पारितोषिक मिळालं ते मित्र असू शकतील आणि त्यांचं कौतुक पाहण्यासाठी म्हणून आलेले असू शकतील. पण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं कल्पना एखाद्या शिक्षकाला सुचू शकते आणि त्या वेगळ्या कल्पनेवरती आपल्या विद्यार्थ्याला काही भरीवपणानं काम करायला लावता येऊ शकतं आणि अशा गोष्टींची एक स्पर्धा भरवली जाऊ शकते. ही जी गोष्ट आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रकल्प हे परीक्षेसाठी येतात. तुम्ही आणि मी बऱ्याच वेळेला प्रकल्पाचे आपण काय परीक्षक असतो आणि बऱ्याच वेळेला असं अनुभवायला येतं प्रकल्प एकच, त्याचं नाव बदललेलं असतं आणि ज्याला त्याचा गाभा मात्र तोच असतो. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये असा एक शासनानं असे निर्देशच दिले होते की हे जे झेरॉक्सचं जे झेरॉक्सची दुकानं असावी ती शैक्षणिक संस्थेपासून लांबवर असावी. या प्रकल्पासाठी मार्ग असायची आणि नुसतं नाव बदललं की ते सबमिट करा. आणि मला इथे हे आवर्जून मी उल्लेख एवढ्यासाठी केला की हे असं आपल्याकडे घडत नाही. एकच शिक्षक 5 वेगवेगळ्या गोष्टींच्याकडे पाहू शकतो आणि त्यावरती आपल्या विद्यार्थ्यांना काम करायला लावतो. त्याची आपण स्पर्धा घेता आणि अंतिमतः जे विजेते होतील त्या स्पर्धकांना आपण पारितोषिक देतो. प्रकल्प ह्या नावावरनं मला जरा हे थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. आता केंद्रीय एखादी गोष्ट असणं आणि प्रकल्प रूपानं असणारी गोष्ट, द थिंग विच इज रेफर्ड टू ॲज अ प्रोजेक्ट, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन द प्रोजेक्ट अँड दी सेंटर. पूर्वीच्या जेवढ्या काही कल्पना होत्या आणि विशेषतः संशोधन हे द एज्युकेशन इज सेंटर्ड अराउंड ए थीम विच इज द होल ऑफ द थिंग. However, to which we call as the specialization, expertise in a particular thing. तो एक जमाना होता की ज्या वेळेला हे स्पेशलायझेशनमुळे काही गोष्टी झाल्या, जगामध्ये चांगल्याही झाल्या, पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की त्या गोष्टीला एकांगीपणानं पाहण्याची दृष्टी निर्माण झाली आणि म्हणून जो
विशेष अभ्यासक असतो तो त्या प्रश्नाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्याला असं वाटतं की मी ज्या दृष्टीने पाहिलं ते म्हणजेच अंतिम सत्य. संशोधनाचं दुसरं नाव म्हणजे सत्याचा निरंतरपणानं शोध घेणं. याचा अर्थ असा आहे की सत्य हे सापडणं फार अवघड आहे. आणि संशोधन असं म्हणतं की तुम्ही सत्य शोधून काढता आणि ज्याला ते गवसलं त्याचा तुम्ही पारितोषिक देऊन आणि सन्मान करता. जेवढे काही नोबेल लॉरिएट्स वगैरे जे आहेत त्यांनी शोधून काढलेल्या गोष्टी ह्या एकमेवा द्वितीय आहेत आणि त्या त्या काळी ते असं वाटतं की हेच खरं सत्य आहे. आणि ह्याच माणसांचं संशोधन नंतर पुढे काही पिढ्या अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की हे नाही, हे सत्य, हेच तेवढं सत्य, हेच केवळ एकमेव सत्य नाही, तर याची दुसरीही आणखीन एक बाजू आहे. लॉ ऑफ रिलेटिव्हिटी ते सायन्सचे जे विद्यार्थी बसलेले असतील, आईन्स्टाईननं ते तत्वज्ञान मांडलं. आज असं म्हणतो की नाही ते काही अर्थानं बरोबर आहे, बहुअंशी त्याचा अजून भाग काही शोधायचा राहतो. आणि म्हणून संशोधन हे निरंतर चालतं सत्याच्या शोधामध्ये असल्यामुळे. आणि म्हणून सत्याची व्याख्या करताना असं म्हणतात, इवन न्यूटनचे जे कायदे आहे तेही असं म्हणतात की नाही आता सर्व जगही बदलायला लागलं. आपण स्मिता विल्यम्सला जाताना पाहिलं असेल याच्यामध्ये. आता ती इथे जेमिनीवरती आली तर तिच्या एकंदरीत जवळजवळ 1-2-3 महिने तिला ऑब्झर्वेशन खाली राहायला लागणार आहे. गुरुत्वाकर्षण त्या न्यूटननं कधी शोधून काढलं. अवकाशात असणारा माणूस आणि जमिनीवरती असणाऱ्या माणसाच्या शारीरिक हालचाली, तिथल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रणाली काम करतात त्याच्यामध्ये किती मोठा बदल होऊ शकतो. अशा माणसांना हृदयविकाराचा झटकाही अकस्मात येण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं आहे की वरती गुरुत्वाकर्षण नाही, जमिनीवरती गुरुत्वाकर्षण. आणि गुरुत्वाकर्षणामुळे त्या हृदयाकडे रक्ताचा जो पुरवठा होणार आहे एकस्मात जर खूप झाला, कारण नियंत्रितपणानं वागणं ही शरीराची नैसर्गिक रचना आहे. अनियंत्रितपणानं वागलं की सर्व घोटाळे होतात. त्यामुळे तुम्ही पुस्तक दिल्यानंतर ते म्हणजे नवले साहेबांना पुस्तक तुम्ही दिलं आणि त्याच्यावर सांगितले रोगांच्यावरती, बऱ्याच असंख्य रोगांच्यावरती आहे, ते त्यांचं असं म्हणणं ते प्रतिबंधात्मक असं काही असेल काय. आता हा शोधाचा भाग आहे, पण समस्या मात्र आहे. रोग असेल तर मी त्याच्याकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणं, तो बरा होईल या दृष्टीने पाहणं, पण तो होऊच नये अशा दृष्टीने पाहणं हा वेगळा प्रकार. आता ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारनं एकाच गोष्टीकडे पाहणं याचं नाव आहे प्रोजेक्ट. रोग बरा करणं हे केंद्रीय पद्धतीनं केलेला विचार आहे. एकच टार्गेट आहे माझ्यापुढे, ते म्हणजे हा अमका अमका रोग झाला आहे, म्हणजे डंके साहेबांना खोकला आला आहे आणि तात्काळ त्याला बंद करणं, त्यासाठी काही औषधोपचार करणं, हा तो केंद्रीय पद्धतीनं केलेला विचार आहे. पण हा खोकला का झाला असेल, जे मी औषध देणार आहे ते खरोखर याला उपयोगी आहे नाही. विभिन्न अंगानं त्या गोष्टीकडे पाहणं हे करणं म्हणजे एखाद्या प्रकल्पावरती काम करण्याचं. आणि म्हणून मध्यंतरी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ज्या वेळेला अनुदान देत असे त्यावेळेला ते केंद्रीभूत गोष्टींना पैसे देणार नाही, प्रोजेक्टला आम्ही पैसे देऊ. आणि त्या समितीचा मी मेंबर होतो. आणि तेव्हा हे डिफाईन करायचं, नेमकं कसं डिफाईन करायचं. तुम्ही असं म्हणता की आमचं महाविद्यालय सेंटर ऑफ एक्सलन्स, कॅन इट बी कॉल्ड एज अ प्रोजेक्ट ऑफ एन एक्सलन्स. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत केंद्रीभूत असणं आणि प्रकल्प बाधित नाही पण प्रकल्प ओरिएंटेड असणं, ह्या 2 गोष्टी, ह्या 2 संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या अशा संकल्पना आहेत.
परंतु आपण त्यांना व्यवस्थितपणानं व्याख्यित करू शकलो नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला घोटाळे. आणि म्हणून आणि ह्या सर्व दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सत्याभोवती घुमणाऱ्या अशा गोष्टी आहेत. एका थोर तत्त्वज्ञानं सत्याची जी व्याख्या केली त्याचं असं म्हणणं आहे की ज्ञान हे अथांग आहे. नॉलेज इज अनफॅदमेबल. फॅदम हे कशाचं युनिट आहे? समुद्राची खोली ज्या परिमाणानं नापली जाते ते फॅदम ह्या युनिटनं नापली जाते. अनंत आहे खोली, पण विच कॅनॉट बी फेच्ड, आणि म्हणून त्याला फॅदम. त्याची तुलना ह्या सत्याशी केलेली आहे. आणि तोच तत्त्वज्ञ असं म्हणतो, सत्य म्हणजे असं, द थिंग विच इज फार अवे फ्रॉम द फॅक्ट अँड डिस्टन्सिंग फ्रॉम द रियालिटी. जे वास्तवापासून भिन्न आहे आणि सत्यापासून फार लांब आहे, हे म्हणजे सत्य. आणि म्हणून मला त्या शिक्षकांचं जे कौतुक वाटतं की एक माणूस एखाद्या गोष्टीकडे किती विभिन्न प्रकारे पाहू शकतो, सत्याचा शोध आहे त्याचा. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी त्याच्यावरती काम करतात. हे एक आहे. दुर्दैवानं आपली जी अधोगती झाली त्याचं एक कारण असं म्हणतात की आपण विचार करायलाच थांबवून दिलाय. आपण असं म्हणतो, आपण आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकतो. मग तो कधी देव असेल, कधी समाजातली धरती करती माणसं असतील, हा पाहून घेईल माझं. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की हा पाहून घेईल, त्यावेळेला मला काही करण्यासारखं नाही. आणि करण्यासारखं कुणाला असतं? जो विचार करतो तो करू शकतो. आपले इंगित जे आहे, जे विजयी आहेत आणि जे याच्यावरती काम करतात, तुम्हाला काही करावंसं वाटणं हीच ह्या प्रकल्पाची सुरुवात. दुर्दैवानं आता असं वाटत नाही. मी आलो त्यावेळेला आपलं ते व्हिजन स्टेटमेंट मी पाहिलं. मामांच्या वेळचं व्हिजन स्टेटमेंट थोडंसं आता, पण त्या व्हिजन स्टेटमेंटला आपण स्थानीय ज्या गोष्टी आहेत त्याला आपण आता मध्यभागी आणलेलं आहे. रोजी स्टेटमेंट करणं वेगळं आणि वास्तवाशी निगडीत असणारं स्टेटमेंट असणं हे वेगळं. आणि आपलं असं म्हणणं आहे, ते मी फार बारकाने पाहत होतो आणि डंगे सर मी जे वाचत होतो त्यावेळेस ते माझ्याकडे पाहत, हा एवढा काय वाचतोय म्हणून. आणि तिथे जो त्याचा मला जो भावला तो गाभा असा की स्थानिकांच्याकडे देखील अप्रतिम अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या जगापुढे आलेल्या नाही. आणि आमचा प्रयत्न असा आहे, आम्ही स्वतः प्रति अशी एक प्रतिज्ञा करतो की हे जे आमच्या मातीमधलं जे आगळं वेगळेपण आहे त्याला आम्ही जागतिक पातळीवरती नेऊ. इतकं उदात्त धोरण ज्याला आपण व्हिजन म्हणतो त्याच्यामध्ये आपण पाहता. हे सांगणं म्हणजे स्वतःला न ओळखणं, स्वतःची ओळख न हरवू देणं. दुर्दैवानं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण स्वतःला फार कमी ओळखतो, दुसऱ्यांना बऱ्यापैकी ओळखतो. मला जर असं सांगितलं, सर जरा तुमच्याबद्दल एक 5 ओळी लिहा, मला वाटतं 5 ओळी लिहिण्यासाठी मला आपण 3 तास दिले तरी त्या 3 तासामध्ये 5 ओळी माझ्याबद्दल लिहिता येणार नाही. पण समोरच्याबद्दल लिहायला सांगितलं तर एक 50-60 पानं सहजपणानं मी लिहू शकतो. स्वतःला ओळखायला शिकणं तुमचं विजन त्या प्रकारचं.
डाय युअर सेल्फ. जे भगवान बुद्ध म्हणाला की तुम्ही स्वतःचा मार्ग शोधून काढा. अत्तदीप भवत्व म्हणतो स्वतः ह्या गोष्टीला. स्वतःला ओळखल्याशिवाय तुम्हाला इतरांच्या समस्या नाही सोडवता येणार. स्वतःला ओळखणं म्हणजे आपली प्रतिष्ठा सुद्धा आपल्याला कळली पाहिजे. मी प्रतिष्ठित नागरिक आहे. माझ्या देशासाठी व्यक्ती म्हणून मी अतिशय प्रतिष्ठित असा माणूस आहे. वन हू रिअलायझेस एन इम्पॉर्टन्स ऑफ हिज सेल्फ एस्टीम कॅन डू फॉर हिमसेल्फ अँड ऑल्सो कॅन डू एनिथिंग फॉर द नेशन इन टू विच ही लिव्स. पण जी माणसं स्वतःचा ओळख विसरलेली असतात ती माणसं गतानुगतिक बनण्याची शक्यता दाट असते. मला काय नवीन करण्यासारखं आहे? मागच्या पानावरून पुढे जाणं ते संशोधकांच्या बाबतीमध्ये होत नाही. आणि तुम्ही शेकड्यांनी अशी मुलं तयार करता. त्याचं एक तुम्हाला नामी उदाहरण मी सांगतो. ज्यावेळेला मनुष्य चंद्रावरती गेला त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते केनेडी, ज्याला आपण विजन स्टेटमेंट म्हणतो. व्हॉट इज द काइंड ऑफ अ विजन दॅट ही सॉ फॉर हिमसेल्फ एज अ प्रेसिडेंट and the representative of the entire American people. Moment he got elected, he said and he declared that I want to see man going on moon and coming back home safely. Look at that statement appears very simple. आणि तो संपूर्ण मानवतेबद्दल बोलतो. आणि हे सांगत असताना तो असं म्हणतो की माझं राष्ट्र केवळ माझ्या राष्ट्रातल्याच लोकांचा विचार करत नाही तर अखंड मानवजातीचा विचार. आणि ह्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून माझं असं स्वप्न आहे की माणसानं, आणि तो अमेरिकन माणूस असेल, त्यानं चंद्रावरती जावं आणि नुसतं चंद्रावरती जावं असं नाही तर त्यानं परत आपल्या घरी सुखरूपपणानं यावं. This was a message to everybody who was working in this direction, in this mission. मग तो प्रयोगशाळेमध्ये काम करणारा शेवटला माणूस असेल किंवा मोठ्यातला मोठा सायंटिस्ट असेल, जबाबदारी काय? मी असा माणूस पाठवणार आहे चंद्रावरती जी आपली मायभूमी नाही, जिथलं वातावरण आपलं नाही, तिथे मी त्याला पाठवणार, परंतु तो घरी सुखरूप आला पाहिजे. त्यामुळे सायंटिस्ट लोकांनी तुम्हाला जे काही करायचं ते करा. ज्या पद्धतीचं यान तयार करायचं तशा पद्धतीने करा. ज्या यानामध्ये इथलं वातावरण असलं पाहिजे आणि जे गुरुत्वाकर्षणाच्या पश्चात आहे, पलीकडे आहे, असंही वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आणि ह्या यानामध्ये मानवी हालचाली ज्या आहेत किंवा मानव जे काही गोष्टी करतो, त्याला भूक लागते, त्याला अन्न लागतं, पाणी लागतं, ह्या सर्व गोष्टी त्याला सहजासहजी करता आल्या पाहिजेत. कारण त्याला जिवंत ठेवायचं आहे. ज्या वेळेला मी असं म्हणतो की तो माणूस परत सुखरूप घरी आला पाहिजे, याचा दुसरा अर्थ असाही असतो की त्याला मला जिवंत माणूस पाठवायचा आणि जिवंत माणूस परत आणायचा. ह्या सर्व गोष्टीसाठी जनता म्हणून, राष्ट्राध्यक्ष म्हणून मला जे काही करायचं ते करीन. वैज्ञानिकांनी जे काय म्हणून करायचं असेल ते करावं. जे काही स्पेस सायंटिस्ट असतील, बायोलॉजिस्ट असतील, न्यूट्रिशनिस्ट असतील, ह्या सर्वांनी मिळून एका ध्येयाप्रत काम केलं. सर्वांनी मिळून एका ध्येयाप्रत काम करणं याचा अर्थ एखाद्या प्रोजेक्टवरती काम करणं. आणि त्या माणसाने काय सांगितलं की हे मला 10 वर्षामध्ये पाहिजे. आय वॉन्ट इट टू हॅपन विदिन 10 years ऑफ मी. आणि म्हणून आपण असं म्हणतो लॉंग टर्म प्लॅनिंग अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग. माणसं, एक माणूस पृथ्वीवरून आपलं आकाशामध्ये पाठवणं, चंद्रावरती पाठवणं, आणि तेवढ्यासाठी त्या माणसाच्या, त्या राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यात येतं की 10 वर्ष मी तुम्हाला देतो, 10 वर्षात हे झालं पाहिजे. आणि झालं तसंच.
वाक्य अतिशय साधं आहे, पण इतका आषाढगर्भ आहे आणि प्रत्येकाला कार्यप्रवण करायला लावणारं आहे आणि प्रत्येकाला, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये अस्मिता म्हणतो, त्या अस्मितेसह जोडायला लावणार आहे. एकच आमचं ध्येय आहे की माणूस कुठल्याही परिस्थितीत चंद्रावर गेला पाहिजे आणि सुखरूप परत आला पाहिजे. And look at the statement. It's 10-15 words it contains. Unfortunately, at the same time, when we try to define our vision, mission, and statements, even this issue, when I was the EC member, I have raised it in the EC of the NAC. Can vision statement be of so elaborate kind of a thing? It should contain everything. It should contain order. It should contain command. It should also contain the method. And everything which is to be conceived by one who visualizes it and puts in a most simple form whereby everybody learns the lesson as to what he wants to do in order to achieve the set goal. And even though it is very simple statement. I want to see man going moon and coming back home safely within another 10 years. आणि ते होताना दिसलं. या संपूर्ण मानवी समाजानं पृथ्वीवरून चंद्रावर गेलेला माणूस पहिला माणूस कोण होता? जवळजवळ सर्व सभागृह असं दाखवतं की येस वी नो इट, बट भूवासी, this sentiment of yours indicates what? You can remember that person, one who went on to moon so many years ago, but still you have not forgotten the history and thereby not forgotten the vision which was put before you. नेमकं आज तसंच घडलंय. स्मिता विल्यम ज्या वेळेला गेली आणि म्हणून एखादा देश आपल्या नागरिकांसाठी काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्मिता विल्यम्सनं परत पृथ्वीवरती येणं. इथे जसं नागरिकांचं महात्म्य जडलेलं आहे तसंच देशानं प्रत्येक नागरिकाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणालो की आपल्याला आधी ओळखायला शिकलं पाहिजे. आणि मी एक प्रतिष्ठित नागरिक आहे, माझी स्वतःची एक प्रतिष्ठा आहे. जोपर्यंत मी स्वतःलाच मान देणार नाही तोपर्यंत मी माझ्या हातून प्रतिष्ठितपणाचं असं आणखी दुसरं काही होणं शक्य नाही. आणि म्हणून आपण नेहमीच म्हणतो का मी साधा आहे, असं होता कामा नये. अशोक नायगावकरांची एक कविता आहे, छोटीशी वात्रटिका आहे ती. एका शाळेमध्ये गुरुजी कुणीतरी नागू नावाचा विद्यार्थी असतो आणि गुरुजी ती वही तपासतात आणि वही तपासल्यानंतर गुरुजींना राग येतो ते अक्षर वाचल्यानंतर आणि तो गुरुजी एकदम त्याच्यावरती चिडतात आणि वही पहिल्या अशी त्याच्या अंगावरती फिरकून देतात. ते नागूला जरा विषय वाटला आणि गुरुजीनं असं काय केलं एवढं सर्व वर्गामध्ये. ते म्हणले गुरुजी अहो ते माझी वही तुम्ही अशी फिरकून. ते म्हणले लेखा तुझं अक्षर म्हटलं काय? ते म्हणले गरिबाचं अक्षर आहे, जरा तेवढं बघून घ्या. आता हे गरिबाचं अक्षर जोपर्यंत आपण कवटाळून ठेवू तोपर्यंत नागू मोठं होण्याची अपेक्षा आपण करू शकाल. दुर्दैवानं आपली सर्वांची जी गत आहे त्या पार्श्वभूमीवर मला हे जे पारितोषिक विजेते जे विद्यार्थी आहेत हे मला ते नागूसारखे वाटत नाहीत. त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. ते काही गरीब बिचाराला समजून घ्या असलं काही भानगड नाही तिथे. तेव्हा मी हे स्मिता विल्यम्सचं जे म्हणतो, ही मुलगी खरं म्हणजे गेली होती, ती भारतीय ओरिजिनची मुलगी आहे आणि ती मुलगी गेली ती फक्त 8 दिवसासाठी. आणि ती यानामध्ये काही बिघाड झाला आणि राहिली किती, जवळजवळ 9 महिने राहिली. पण त्या देशाला
देशाची काळजी ही होती की सीता विल्यम्स परत कशी येईल. कारण त्या देशासाठी सीता विल्यम्स फार महत्त्वाची अशी व्यक्ती. ती स्त्री होती म्हणून नव्हे, पण ज्या पद्धतीनं तिनं पराक्रम केलेला, तिचं ॲस्ट्रॉनॉट होणं ही काही साधी गोष्ट नाही. कधीतरी आपण मुलींनी वाचण्यासारखं आहे. आणि मला मुली फार सिन्सिअर दिसतात. आता मुलं पण सिन्सिअर नाही असं नाही, पण या बिचाऱ्या खाली मांडी घालून बसल्या. कॉलेजची मुलं आणि त्यातही मुली मांडी घालून बसणं जरा अवघडच आहे. But the way they have been sitting and the way they are looking at and listening to me, that encourages me that there is some germ into these students. आणि आता त्या दृष्टीने जसं महाविद्यालय तुमच्यासाठी, तुम्ही केलेल्या कामगिरीसाठी, तुम्ही देशामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि तुम्हाला UGC पासून सर्वांनी नावं दिले आहे. ती ह्या विद्यार्थ्यांच्यामुळे तुम्ही नावं, या शिक्षकांच्यामुळे तुम्ही आहे. ही वरकरणी सामान्य वाटणारी मुलं, पण ही अतिविशिष्ट अशी मुलं आहेत आणि हे त्यांच्या ह्या अवधारणेतून दिसतं. आणि म्हणून तुम्ही ज्या दृष्टीने पाहता की आमचं इथलं जे काही स्थानिकपण आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आमची अशी खात्री आहे की ते जागतिक पातळीवरती देण्याच्या लायकीचं आहे आणि इथला प्रत्येक विद्यार्थी त्या अंगाने विचार करतो. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे सर्वच आहे. तेव्हा ही जी मुलं आहेत, फक्त AI बद्दल 1-2 शब्द बोलतो आणि मग मी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे AIचा जन्म हे 1956 साली झाला. त्यातसुद्धा अशाच पद्धतीची एक कॉन्फरन्स केलेली होती. जॉन्सन नावाचा कॉमर्सचा एक विद्यार्थी होता आणि त्याला काय स्वप्न पडलं होतं, त्यावेळेला कम्प्युटरचा शोध लागला होता आणि कम्प्युटरबद्दल असं म्हटलं जातं, आजही म्हटलं जातं, कम्प्युटरला माणसानं सांगितलं की तसं तो करतो. पण ह्याच कम्प्युटरला जर माणसाला हे वाटतं त्याच्या हिताचं किंवा अहिताचं, हे जर कम्प्युटर परभारे करायला लागला तर, माणसाला संवेदना असतात, तसंच या कम्प्युटरच्या अंगी काही संवेदना बाणवता आला तर 1956 साली त्या माणसानं विचार केला. मूर्त स्वरूप आत्ता आलं आणि माणूस कोण होता, हा काही लौकिक अर्थानं विज्ञानाचा विद्यार्थी नाही, हा विद्यार्थी मॅनेजरियल सायन्स, ज्याचं नाव जॉन्सन. तेव्हा कल्पना डोक्यामध्ये येणं आणि कधीतरी एकदा कल्पनेच्या बाबतीत असं म्हणतात की ज्या कल्पनेचे दिवस आले ती अवतरण्यापासून कुणीही तिला रोखू शकत नाही, पण तिचा दिवस यावा लागतो. सो इज द काइंड ऑफ अ स्टुडंट दॅट यू हॅव, so is the kind of institution that you yourself is, so is the kind of a management that you have, which are promoting, encouraging such kind of an activities. And the very reason as to why you have endeavor into having such kind of a competition, which is named rightly as the research project competition. जी माणसं नाव द्यायला, योग्य नाव द्यायला यशस्वी होतात, ती माणसं ध्येयापर्यंत जाण्यासाठी सिद्ध होतात आणि ते नावाला कमीपणा आणू देत नाही. तेव्हा आपलं ह्या सर्व उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचं, इथल्या सर्व शिक्षकांचं आणि व्यवस्थापनाचं मी कौतुक करतो आणि पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संशोधनासाठी मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच कसा गरजेचा आहे. संशोधन म्हणजे सत्याचा निरंतरपणे शोध घेणे, स्वची ओळख म्हणजे कथित यश नागरिक असण्याची लक्षणं, AI आणि त्याची महती असे वेगवेगळे विषय आपण आपल्या मार्गदर्शनात घेतले. ते नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. यानंतर आपले या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ माननीय श्री साहेबराव नवले सर यांना विनंती करते
की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू आहेत, भगिनी, विद्यार्थिनी, कार्यक्रमाची समारोपाची वेळ झाल्यामुळं आता जास्त वेळ न घेता मी फक्त एकच मिनिट एक सूचना करणार आहे आपल्याला. हे आपलं पारंपरिक शिक्षण आणि हा विद्यार्थी संशोधन प्रकल्प हा सुद्धा पारंपरिक व्हायला लागला. याच्यामध्ये काहीतरी चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे. चैतन्य म्हणजे काय? किमान या प्रकल्पातून आपल्या जीवनाची दिशा आपण निश्चित केली पाहिजे, ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि आपलं असं अस्तित्व तयार झालं पाहिजे की आपण पदवी घेतल्यानंतर आपल्याला लोक शोधत आले पाहिजे आणि आपण ते शिक्षण घेतलं पाहिजे की जगामध्ये वाव कशाला. आणि आता स्पर्धा फक्त आपल्याशी नाही, सजीव माणसाशी, आर्टिफिशियल माणसाबरोबर आपली स्पर्धा होती. पण स्पर्धेला भ्यायचं काही कारण नाही. मल्ल जर तयार व्हायचं असेल त्याला प्रतिस्पर्धी खेळाडू चांगलेच लागतात. आणि म्हणून सकारात्मक बदल शिक्षणात जो आता नवीन बदल होतो आहे की समाजाबरोबर एकरूप व्हा, शोधा काय संधी आहे, काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहे. म्हणून पुढच्या वेळेला प्रकल्प निवडताना आपलं उद्दिष्ट काय आहे जीवनामधलं, त्याला अनुसरून आपण प्रकल्प निवडा. तो निवडल्यानंतर समाजामध्ये ते जा, प्रयोग करा आणि तिथं त्यांचं समाधान होईल. त्यांनी तुमची शिफारस केली म्हणजे तुमचा प्रकल्प यशस्वी झाला आणि तेच पारितोषिक राहील. माझी एकच इच्छा आहे की आपल्या कॉलेजचं नाव असं व्हावं की इथला विद्यार्थी कसा वक्तशीर, प्रामाणिक, ध्येयवादी आणि निश्चितपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याजवळ सर्व प्रकारची कुवत असते. अशा प्रकारची ओळख जर तुमची झाली तर तुम्हाला कोणाच्याही वशिलाची गरज नाही. तुम्ही जीवनामध्ये कधी एक दिवससुद्धा अनएम्प्लॉईड म्हणून बाहेर बेकार म्हणून फिरणार नाही. पण हा ब्रँड आपल्या कॉलेजचा होण्यासाठी आपण प्रत्येकाने, आपल्या कॉलेज आहेच ना, तर सरांनी सांगितलं की ही कौंडिन्य सरांपासून हा जो पाया रचलेला आहे आणि तो फार भक्कम पाया आहे, मोठी तपश्चर्या आहे आणि आपलं कर्तव्य आहे हे नाव पुढं न्यायचे, कायम ठेवायचे. म्हणून आपल्या कॉलेजमध्ये काही अशा गडबडी होत नाही, छेडछाड होत नाही. कुणी कोणाला अगदी स्नेहसंमेलन झाल्यानंतरसुद्धा जो काही त्या कल्चरल प्रोग्राममध्ये जो काही रोल असतो तो दुसऱ्या दिवशी तो बदलतो आणि आपण सर्व एकमेकाचे भाऊ आणि बहीण अशा प्रकारचं नातं पूर्वत कायम राहतं. म्हणून आपल्याकडे काही गडबडी होत नाही. आणि हे विश्वासाचं वातावरण हे पालकांच्या दृष्टीनं ही मोठी आपल्या कॉलेजच्या दृष्टीनं एक त्यांना निर्धास्त असतात पालक. तर आज काय पालकांना 1 किंवा 2 मुलं त्यांना नीट झोप लागत नाही. म्हणून आपली जबाबदारी ही आहे की जे पालक आपल्यासाठी एवढी काळजी घेतात, काबाड कष्ट करतात, त्यांना नंतर असं वाटलं पाहिजे की आपलं हे बाळ हे आपलं मोठं भांडवल आहे आणि आपलं नाव काढणार आहे. म्हणून तशा प्रकारच्या ज्या काही कल्पना असतील तर पुढच्या पारितोषिक वितरणामध्ये आपण त्या मांडा आणि यासाठी कितीही पैसे खर्च हो, तो प्रकल्प राबवण्यासाठी तुम्हाला जो काही निधी लागणार आहे, नुसतं पारितोषिक देणार नाही आपण आता, तो प्रकल्प राबवण्यासाठी जी काही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी करावी लागेल ते तुम्ही करा. तुम्ही मागा नाही तर नका मागू, पण 5 झाडं आणि त्या तुमच्या प्रकल्पासाठी एक स्वच्छतेसाठी, मनाची स्वच्छता आपली आहेच, पण परिसराची स्वच्छतेसाठी 1 घोळ झाडू आणि 5 झाडं ह्या त्या प्रकल्पात प्रमुखांनी जे काही सहभागी होणारा विद्यार्थी त्यांनी नेले तरच तो पारितोषिक समारंभाला पात्र ठरेल. ती झाडं नुसती लावायची नाही, ती झाडं जगवण्याची जबाबदारी त्या परिसराच्या लोकांनी घेतली पाहिजे. आणि हे काम जर झालं तर मला असं वाटतं आपला देश हा जगाची महासत्ता बनायला वेळ लागणार नाही, बनणार आहेच.
पण ही सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, ती व्हावी अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. शिक्षणाची आरोग्य बदलाविषयी आपल्या या सूचना न लागता त्याचा नक्कीच अवलंब होईल अशी ग्वाही मी आपणास देतो. आपल्या सूचना, आपलं प्रेम, आपलं स्नेह आणि आपलं मार्गदर्शन असेच याही पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले गुणश्रीच्या मनापासून धन्यवाद. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय जसपालजी डांसर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉक्टर विष्णू मगरे सर, साहेबरावजी नवले, प्राचार्य अरुणजी गायकवाड, उपप्राचार्य, दोन्ही उपप्राचार्य, बाकी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, बंधूंनो, भगिनींनो, आणि आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक बियानी सर आणि अरुणजी ताजने. मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे तो आपले मामा म्हणजे कौंडिन्य सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबराव नवलेंनी हे निरनिराळे संशोधनासाठी पारितोषिक जाहीर केले आणि त्यांनी सांगितलं हा दरवर्षी मी करणार कार्यक्रम, याच्यासाठी जे काही फंड्स लागतील ते मी दरवर्षी देणार. आणि 18 वर्षापासून या माणसांनी कधीही स्वतःचा मोठेपणा न गाजवता ते सगळं पूर्ण केलं. आणि इथून पुढेही अजून त्याच्यामध्ये त्यांनी प्रोजेक्टला लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा मदत जाहीर केली. त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, मला अजून एक सांगायचं आहे. कौंडिन्य सर ही अशी व्यक्ती होती, त्याला एक दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणजे हे संगमनेर कॉलेजचं परिसर आहे. मित्रांनो, फक्त 19 एकर जागा सुरुवातीला मिळाली, पण तिचं 50 एकरामध्ये रूपांतर करायचं हे आणि त्या जागेमध्ये कोणत्या ठिकाणी कोणते झाडं लावायचे. 10 वर्षानंतर आपल्याला इथं बिल्डिंग बांधावी लागणार आहे. मग ही बिल्डिंग बांधावी लागेल त्यावेळेस ते झाड तोडावं लागू नये. तर अशा पद्धतीने ती बिल्डिंगना अडचण येणार नाही अशा पद्धतीने झाडाची रचना त्यांनी 50 वर्षापूर्वी करून ठेवली. तर असा दूरदृष्टी असलेल्या माणसाचा कौतुक साहेबरावजी नवले यांना पूर्वीपासून होतं आणि त्यांनी मनापासून ठरवलं का मला हे पारितोषिक करायचं आहे. तर त्यांनी ते पारितोषिक संशोधनासाठी दिलं. आपण सर्व आता बक्षीस समारंभासाठी फार उत्सुक आहात, त्याच्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. सरांनी आपल्याला संशोधनाबद्दल अतिशय सुटसुटीत भाषेत काय करायचं, प्रोजेक्ट काय करायचा, कसा करावा असं आपल्याला समजून सांगितलं. इथून पुढच्या वेळेस आपण सर्व मिळून त्या पद्धतीचे प्रोजेक्ट करूया. धन्यवाद. आपल्या सर्वांना शुभेच्छा. यानंतर आपण सर्वजण ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते to listen about your results and to receive the prizes. And as we all know that first prize winner will get the certificate, gold medal and cash prize. As well, second prize winner will get the certificate, silver medal and cash prize. And third prize winner will also get the cash prize, a bronze medal and a certificate. So I am announcing the results. Results are starting from the English UG department, and firstly I request all of you that you have to come from this right side and you have to go from that left side, all the students. Okay, so we are starting from the English UG department. First prize goes to Nikale Madhur Pramod. Nikale Madhur Pramod. Second prize goes to Govne Karan Anil. And third prize goes to Bagmare Tushar Bhausaheb. You all are requested to clap for these so they will motivate it and you all will encourage it. After that, PG department English, first prize goes to Navlesh Shrishti. Navlesh Shrishti.
prize goes to Karad Diksha Rajendra. Karad Diksha Rajendra. Third prize goes to Navle Abhishek Harishchandra. Navle Abhishek Harishchandra. After that, in Hindi UG department, first prize goes to Raut Renuka Kishan. Raut Renuka Kishan. Second prize Thorat Jnaneshwari Gorakshnath. And third prize in UG Hindi department goes to Gunjal Gayatri Satish. Gunjal Gayatri Satish. Then Hindi PG department of chemistry, first prize goes to Rahane Triveni Jnandev. Rahane Triveni Jnandev. And second prize goes to Devde Sachin Rajaram. Students are requested to come fast, please. Wait. Third prize goes to Rupvate Kunal Ratnakar. Rupvate Kunal Ratnakar. In Marathi UG department, first prize goes to Mokal Sapna Shivaji and Dahale Riya Shyam. Mokal Sapna Shivaji and Dahale Riya Shyam. Second prize goes to Satpute Rutuja Tulshiram. आप लोग क्लैप करके इनका उत्साह बढ़ा सकते हैं। And third prize UG Marathi department goes to Abham Vaishnavi Anil. Abham Vaishnavi Anil. In Marathi PG department, first prize goes to Kharat Jyotsna Balu. Kharat Jyotsna Balu. Second prize PG Marathi goes to Yadav Poonam Yashwant. And third prize goes to Bhognal Kavita Prabhakar. Bhognal Kavita Prabhakar. In Sanskrit PG department, first prize goes to Chitle Ganesh Bhausaheb. Chitle Ganesh Bhausaheb. Second prize Rahane Priyanka Ravindra and Chitralekha Bhagwat. Rahane Priyanka Ravindra and Chitralekha Bhagwat. Third prize PG department Sanskrit goes to Hariom Shivram Pawar. Hariom Shivram Pawar. Then BBA department first prize Murtadak Pratiksha Avdut and Valjade Janvi Milind. Second prize goes to Bhagwat Madhuri Gorakhnath and Shinde Sanjana M. Third prize BBA goes to Vakchaure Shruti Satish. Vakchaure Shruti Satish. Then BBA CA department first prize goes to Kangane Akshay Sharad and Kangane Samadhan Kachru. Second prize goes to Aher Madhuri Eknath and Katrina Prashant Roham. Aher Madhuri Eknath and Katrina Prashant Roham. Third prize goes to Bangar Anushka. Third prize BBA CA goes to Bangar Anushka. After that UG department commerce first prize goes to Saban Ambika Raju. First prize Saban Ambika Raju. Second prize Godse Pratik Rajaram. Godse Pratik Rajaram. And third prize goes to Sangle Darshan Dashrath and Janekar Avdut Vitthal. Third prize Sangle Darshan Dashrath and Janekar Avdut Vitthal.
Then PG Department of Commerce, first prize goes to Tambe Sakshi Dattatray. Tambe Sakshi Dattatray. Second prize Rodge Vaishnavi Arvind. Rodge Vaishnavi Arvind. Third prize Nehe Rupali Rohidas. Nehe Rupali Rohidas. Then UG Department Economics, first prize Shete Dipali Sitaram. Second prize Raut Renuka Kishan and Wale Vaishnavi. And third prize Economics UG Department goes to Kalantri Govind Sagar Harish. Economics PG Department, first prize goes to Patangre Ashutosh Namdev. Second prize Kiran Arun Dighe. Second prize Kiran Arun Dighe. Third prize Savant Pranjali Tukaram. Savant Pranjali Tukaram. Then PG Department Political Science, first prize goes to Kadam Rohit Vijay. Kadam Rohit Vijay. Second prize Dighe Nikita Haribhav. Dighe Nikita Haribhav. Third prize Ughade Lata Bhaurao. Ughade Lata Bhaurao. Then Philosophy UG Department, first prize goes to Abham Harshada Vijay. Abham Harshada Vijay. Then Yoga UG Department, first prize goes to Gaude Vaishali Punaji and Shirsat Sujata Dattatray. Gaude Vaishali Punaji and Shirsat Sujata Dattatray. Second prize goes to Dongre Samiksha Sanjay and Chauhan Rohan Yogesh. And third prize goes to Shelke Shravani Rajaram and Shinde Jyoti Eknath. Then in BCA Science, first prize goes to Vakchaure Onkar Kishore and Vaman Harshad Sanjay. Second prize Bhujbal Rohit Rajendra and Gadge Vikas Bhimraj. Third prize Somani Sarthak Arun. Somani Sarthak Arun. Then first prize in Electronic Science UG Department, first prize goes to Kasat Ashlesha Atul. Kasat Ashlesha Atul. First prize goes to Ashlesha. Second prize Kanode Shubham Kailash and Varpe Vaibhav Rao Saheb. Third prize goes to Rokhde Kshitija Prahlad and Rahane Shrushti Jnaneshwar. स्टूडेंट्स ने प्राइज लेने के बाद में सर्टिफिकेट्स लेने के बाद यही रुकना है बिकॉज वी हैव टू टेक अ ग्रुप फोटो आफ्टर द कंप्लीशन ऑफ दिस प्राइजेस वी हैव टू टेक द ग्रुप फोटोज वी प्रेजेंट हियर बक्षीस घेतल्यावर सर्वांनी सभागृहातच थांबायचं शेवटी सर्वांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे त्यामुळे सर्वांनी आपापलं बक्षीस घेतल्यावर तरी सभागृहात शेवटपर्यंत थांबायचं आहे. Then PG Department Electronic Science, first prize goes to Shete Sanchit Prakash. Shete Sanchit Prakash. Second prize Shantanu Sukhram Godse. And third prize goes to Shete Aditi Deepak. Shete Aditi Deepak. Geography Department UG, first prize goes to Guntedi Aniket Raju and Sonone Harishchandra Somnath. Guntedi Aniket Raju and Sonone Harishchandra Somnath. Second prize Katari Arjun Sham. And third prize goes to Gofne Amit Nivrutti. In Geography PG Department, first prize goes to Pokharkar Mayuri and Bande Jalinder.
Second prize Jadhav Kiran and Lokare Gayatri. And third prize Divekar Mayuri. Third prize goes to Divekar Mayuri. कोकरकर कोण आहे? कोकरकर कोकरकर मयुरी व जालिंदर. आणि भांडे जालिंदर या पुढे. विचारूच नका, विचारू करू बोलू नका. हे दोघं चला. After that in UG Jadhav. department mathematics, दोघं ना? first prize goes to Mr. Aher Omkar Suresh. या पुढे या. Second prize Mr. Gavande Rohit Sukharam. Mr. Gavande Rohit Sukharam. Sorry, it's Sakharam. And third prize goes to Miss Shepal Swamini Ramdas and Miss Sonone Payal Rohidas. Third prize Shepal Swamini Ramdas and Sonone Payal Rohidas. After that in PG department mathematics, first prize goes to Deshmukh Priyanka Prabhakar. शेपळ Deshmukh Priyanka Prabhakar. And second prize Dagale शेपळ Bharat दोघे आहेत ना? Gotiram. Dagale Bharat Gotiram. देशमुख Then BCS Computer Science, first prize goes to Varpe Shreya Balasaheb and Vakchaure Harshita Jalinder. भारती भरत बरं हे नंतर बदलून घ्या. Varpe Shreya Balasaheb and Vakchaure Harshita Jalinder. Second prize Gopale Pranit Haushina. Gopale Pranit Haushina. Third prize Maske Sakshi Sanjay and Amale Siddhi Hiraman. श्रेया का तू Maske वरपे? Sakshi Sanjay and वरपे Amale श्रेया. Siddhi हे दोघांचे Hiraman. घे. After that MCS Computer Science, first prize goes to Gunjal Divya Sitaram and Bhule Manisha Nyamdev. मस्ती सहा दोघे आहेत ना? Gunjal Divya Sitaram and Bhule Manisha Nyamdev. Second prize Gunjal Vaibhav Balasaheb and Bhule Avinash Tulsiram. Gunjal Vaibhav Balasaheb and Bhule Avinash Tulsiram. And third prize goes to Dudhat Vaishnavi Suhas and Gunjal Sejal Santosh. Third prize MCS Computer Science, Dudhat Vaishnavi Suhas and Gunjal Sejal Somnath. Then UG Department Botany, first prize goes to Ms. Kudekar Deepika and Nehe Sneha. Kudekar Deepika and Nehe Sneha. Second prize goes to Aher Bhargav Anil. Aher Bhargav Anil. And third prize goes to Katore Saili and Borhade Ishwari. Katore Saili and Borhade Ishwari. In PG Department of Botany, first prize goes to Gaikwad Pooja Vijay and Beg Ayan Asif. Gaikwad Pooja Vijay and Beg Ayan Asif. Second prize goes to Rasika Bamble and Mangal Gode. Rasika Bamble and Mangal Gode. Third prize goes to Shivani Vakchaure. Third prize goes to Shivani Vakchaure. After that in UG Department of Chemistry, first prize goes to Sangare Sanket Balchan and Jadhav Tanuja Haribhau. Sangare Sanket Balchan and Jadhav Tanuja Haribhau. Second prize goes to Pause Prem Babasaheb and Satpute Anisha Arjun. And third prize goes to Deshmukh Dipali Pramod and Argade Omkar Anil. Argade Omkar Anil and Deshmukh Dipali Pramod. After that, PG Department of Chemistry, first prize goes to
दो जने होंगे ना, दो सारे। चला दोघं PG Department of Chemistry, first prize goes to Pawar Divya Panduram. Pawar Divya Panduram. Second, Vakchaure Jaideep Makran. Second prize goes to Vakchaure Jaideep Makran. And third prize goes to Kumbhar Geetali Dattatray. Third prize goes to Kumbhar Geetali Dattatray. पारितोषिक घेतल्यावर कोणीही मराठा येत नाहीये. इव्हेंटनंतर फोटो काढण्यासाठी सर्वांनी सभागृहात थांबायचं आहे. काय नाव तुझं? Then UG Department Physics, first prize goes to Karande Abhishek Babasaheb. Karande Abhishek Babasaheb. Second prize goes to Jadhav Saurabh Rajendra. Jadhav Saurabh Rajendra. Third prize Gavhane Kalyani Eknath. Third prize Physics UG Gavhane Kalyani Eknath. PG Department Physics, first prize goes to Valve Vrushali Balasaheb. Valve Vrushali Balasaheb. Second prize Roham Sonali Chandrakant. Roham Sonali Chandrakant. And third prize Hase Megha Balasaheb. Hase Megha Balasaheb. Then UG Department Geology, first prize goes to Chauhan Dhanashri Kailash and Kangane Pallavi Balasaheb. Chauhan Dhanashri Kailash and Kangane Pallavi Balasaheb. पटकन मेघा. Second prize goes to Navle Nikita Shantaram and Dere Anushka Eknath. चला चला दोघी चला. And third prize goes to Pataskar Atharv Ganesh and Nehe Nikita Sakharam. Pataskar Atharv Ganesh काय नाव तुझं? and Nehe Nikita Sakharam. निकिता ना. दोघी PG Department of Geology. पाटसकर का? निकिता. हे देता ना मग. PG Department of Geology, first prize goes to Dongre Mayuri Sachin. Dongre Mayuri Sachin. Second prize Vakchaure Nikita Gopinath and Mandalik Avanti Rajendra. हे मयुरी का तू? चल पटकन. Third prize goes to Godse Jnaneshwari Sudhir and Bhosle Komal Rajendra. फास्ट येत नाही. फास्ट नाही तुम्ही नाही हे आले पाहिजे ना. ते येत नाही म्हणून थांबावं लागतं. हे चला निकिता. Then UG Department of Microbiology, first prize goes to Shrishti Gunjal and Punekar Sahil. ज्ञानेश्वरी का? Shrishti Gunjal and Punekar Sahil. Second prize goes to Nagare Neha and Sayyid Jalisha. Nagare Neha and Sayyid Jalisha. Third prize goes to Manisha Gadak and Kamrun Sheikh. Manisha Gadak and Kamrun Sheikh. नागरे नेहा कोण? In BVOC 80 Account and Taxation Department, first prize goes to Deshmukh Kaveri Machitra and Jorvekar Samruddhi Pankaj. Deshmukh Kaveri Machitra and Jorvekar Samruddhi Pankaj. Second prize goes to Ved Pathak Samarth Govind. Ved Pathak Samarth Govind. And third prize goes to Erande Shravani Sandeep and Mehta Gunal Dinesh. Erande Shravani Sandeep and Mehta Gunal Dinesh. क्लैप हो जाए तो चलेगा. BVOC Hospitality and Tourism, first prize goes to Gaikwad Divya. Gaikwad Divya, first prize. Second, Lodha Kirti. Second prize, Kirti Lodha. And third prize, Vaibhav Jadhav. Vaibhav Jadhav.
Then VVOC Software Development. तुझं काय नाव भाऊ? First prize goes to Dhokre Shubham Sanjay and Hase Sarthak Shivaji. Dhokre Shubham Sanjay and Hase Sarthak Shivaji. Second prize goes to Aditya Sayaji Patangre and Hase Swapnil Sukhdev. Aditya Sayaji Patangre and Hase Swapnil Sukhdev. शुभम का शुभम Third prize VVOC Software Development goes to Wagmare Sakshi Santosh and Khambekar Akanksha Sandeep. Wagmare Sakshi Santosh and Khambekar Akanksha Sandeep. स्वप्नील फटाके वाघमारे फटाके Students are requested to be present over here only. Don't go outside this auditorium. साक्षी का And now this is the time to felicitate the department guide teachers. झालं So this is the time to felicitate the department and the guide teachers of you all. So firstly I am announcing in the arts category, arts faculty, best department consolation prize goes to Marathi department. Marathi department, so I request to HOD and other all members of the Marathi department to come over here. Dr. Limbekar sir, Dr. Hande sir, Dr. Gharle sir, Thorat sir. Marathi department, HOD of Marathi department, Dr. Limbekar sir and other staff members, Dr. Gharle sir, Dr. Hande sir, Thorat sir, everyone is requested to come over here please. Clap for the department Marathi please. And the best department in arts faculty prize goes to Hindi department. Hindi department. So I request all the teachers, HOD of Hindi department, Dr. Chauhan sir, Dr. Kadam sir, all the staff members of Hindi department to come over here. पॉलिटिकल सायन्स नाही घेतलं तुम्ही आम्हाला बच्चन नहीं था। ये जो basic था, basic। Hindi department, best department in arts faculty, Hindi department. After this in mental moral faculty, mental moral category, mental moral faculty, best department consolation prize goes to yoga department. Yoga department, so I request to Dr. Vaman sir to come over here and other members of the yoga department. Yoga department, best department consolation prize in mental moral faculty goes to yoga department. I request to Dr. Vaman sir and other staff members of the yoga department to come over here. In the mental moral faculty, best department prize goes to economics department. Economics department. So I request to HOD of economics department, Dr. Sanam sir and other all members, Dr. Singhare sir and other all members are requested to come over here, please sir. मैडम ये अनाउंस करना है And one student prize उगाड़े लता भावराव पॉलिटिकल साइंस यहाँ पर प्रेजेंट है तो वो भी आ जाएंगे। सर चला इकोनॉमिक्स से अच्छा नहीं दो रह गए थे तो बच्चा है इसलिए। इकोनॉमिक डिपार्टमेंट Economics department. After that in commerce department, commerce department. हाँ नहीं वो लेकिन आपके सामने रखता हूँ Best department consolation prize in commerce faculty goes to commerce department. So I request to HOD of commerce department, Dr. Arun Gaikwad sir, and all the staff members of commerce department to come over here. Best department consolation prize goes to commerce department. In commerce faculty, all the staff members of commerce are requested to come over here on the stage, please.
Commerce faculty, best department prize goes to BBA department. So I request to HOD of BBA department, Dr. Shubhagi Kulkarni madam, and other staff members of the BBA department to come over here. बोला ना उनको सुबह ABB दोनों In the science faculty, best department consolation prize goes to chemistry department. So I request to Mr. Trambake sir and all other staff members of the chemistry department to come over here, please. Chemistry department. चला आम्ही तो काय आता करू का ना नाही मला ते शेतावर काढले ना यांच्याकडे देऊन Department to come over here. Dr. Varnapurkar sir, Dr. Baviskar sir, Dr. Arote sir, Dr. Navle sir, Dr. Ajit Karanjikar sir, Pathan sir, Palke sir, everybody is requested to come over here. Dr. Navle sir. So in science faculty, best department prize goes to physics department. All the staff members of physics department are requested to come over here. चला चला In the applied science faculty, best department consolation prize goes to computer science department. So I request to HOD of computer science department, Dr. Ladha sir, and all other staff members of computer science department to come over here. मॅडम झालं अनाऊन्स करा ऐसा नहीं एक ही दिन फैकल्टी वाइज है ना, फॅकल्टी तो एक ही हो ना ये इधर चला So applied science best department consolation prize goes to computer science department. So I request to HOD of computer science department, Dr. Ladha sir, and all other staff members, computer science. And after that in applied science faculty, best department prize goes to BCS science department, BCS science. Again I request to be present here only, Dr. Ladha sir and other staff members for the BCS science faculty. If anybody other staff members are present of BCS science, so request to come over here. After that in vocational courses faculty, best department consolation prize goes to BVOC account and taxation. So I request to HOD of that department, Dr. Arun Gaikwad sir, to come over here on the stage. Already he is here, and other staff members of BVOC 80 account and taxation department. आपको वापस जाना है सर? In vocational courses faculty, best department prize goes to BVOC software development, SD, BVOC
BVOC SD. So I request to HOD of BVOC SD department, Dr. Ladha sir, to come here. सर्टिफिकेट हमारे And all the other staff members of the BVOC software development department. करू का मी तीन करा. So these were all about the faculty members and the staff members and your guide teachers. So clap for all the teachers, students. And after that कुछ students रह गए थे तो उनका मैं नाम बोल रही हूँ. कदम रोहित विजय from political science. कदम रोहित विजय. उगाड़े लता भावराव political science.